नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता विजयने नवीन प्लॅन बनवलेला असतो. विजय रम्यासाठी ज्यूस घेऊन आलेला असतो आणि तो ज्यूस पिऊन रम्या म्हणते, ई पपई पपई म्हणल्यानंतर रम्याच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि विजय म्हणतो की असंच जर ज्यूस आपण फ्रीजमध्ये ठेवलं आणि चुकून ते कोणीतरी घेऊन गेलं आणि तेच काव्याने पिलं तर काय होईल. तितक्यात नंदिनी फ्रीजकडे जाते आणि ज्यूस घेते, दोघांसाठीही, तिच्यासाठी आणि काव्यासाठीही. हे सगळं रम्या पाहत असते आणि ते ज्यूस घेऊन काव्याला देण्यासाठी पुढे जाते. काव्याच्या हातात तर तिने ग्लास दिलेला असतो आणि हे पाहून मात्र रम्या मात्र खुश झालेली असते. आणि आता आपल्याला हे पाहायला मिळणार आहे की काव्या ज्यूस पिणार की नाही. पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.